कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले भूषाजनी तुहा माधव रूप पाहता लोचनी सुख झाले भूषाजनी तुहा तुहा माधव बरवा जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखा बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा 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 तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय 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 राम नावे घालून या शून्य संसाराच्या नावे घालून या शून्य संसाराच्या नावे घालून या शून्य संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला संसाराच्या नावे घालून या संसाराच्या नावे घालून या संसाराच्या नावे घालून या संसाराच्या नावे घालून या वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला भजनी हे गवळले जग भजनी हे गवळले जग भजनी हे गवळले जग भजनी हे गवळले जग लाग पैकाचा लाग पैकाचा लाग पैकाचा नाही लगे साधनाचा पांग नाही लगे साधनाचा नाही लगे साधनाचा पांग नाही लगे साधनाचा हरी केला त्याग बुद्धी हरी केला त्याग हा हरी भजनी हे ढवळले जग भजनी हे ढवळले हरी भजनी हे ढवळले जग भजनी हे ढवळले कविला लाग कवितारा लाग कवितारा कविला लाग कविता तुका म्हणे सुख
सुख समाधि हरि कथा सुख समाधि हरि कथा सुख समाधि हरि कथा सुख समाधि हरि कथा भव व्यथा गाइल तू भव व्यथा गाइल भव व्यथा गाइल हरि भजन ये डबरी हरि भजन ये डबरी हरि भजन ये डबरी हरि भजन ये डबरी लाग कविता राता लाग कविता राता लाग कविता बार कुमारी बार कुमारी संसाराच्या नावे संसाराच्या नावे घालून आसून संसाराच्या नावे संसाराच्या नावे संसाराच्या नावे घालून शून्य संसाराच्या नावे संसाराच्या नावे संसाराच्या नावे घालून आसून संसाराच्या नावे संसाराच्या नावे संसाराच्या नावे घालून शून्य संसाराच्या नावे संसाराच्या नावे घालून पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला हरि भजन है हरि भजन है धवली जग हरि भजनी है बढ़ता पुण्य धर्म की बढ़ता पुण्य धर्म के हरि भजन है हरि भजन है ढवळीले जग हरि भजन है
चुकवेना लागन कलिकाळाचा हरी भजनी हे हरी भजनी हे दवळीले जग हरी भजनी हे कविला लाग कणी काळाचा जो कविला लाग कणी काळाचा तू कविला लाग कलिकाळाचा 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 चुकविला 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 लाग कलिकाळाचा चुकविला चुकविला लाग कलिकाळाचा चुकविला लाग कलिकाळाचा चुकविला 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 लाग कलिकाळाचा चुकविला लाग कलिकाळाचा चुकविला लाग कलिकाळाचा चुकविला लाग कलिकाळाचा हरी भजनी हे हरी भजनी हे हरी भजनी हे विठ्ठल टाळी 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 विठ्ठल कुंडली कवरदारी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला हरिभजन हे धवळीले जग चुकविला लाग कलिकाळाचा कोणाही नलगे साधनाचा पान कर्मे केला त्याग देह बुद्धी हरिभजन हे धवळीले जन चुकविला लाग कलिकाळाचा तुका म्हणे सुख समाधी हरिकथा नेनु भव व्यथा गाईल जो हरिभजन हे धवळीले जन चुकविला लाग कलिकाळाचा योऽन्तः प्रवेश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादिं प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करू प्रथम नमन हरि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संता किया चरण संता दिया दोसर चरण संता चक्रपादाने कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा विस्तार अवधि सद्गुरु दास तुका सद्गुरु दास तुका बाबा सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला हरिभजनी हे धवळीले जन सुखविला लाग कळी काळाचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त श्री संत श्रीमंत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजेश्वर छत्रपती यांचे असणारे गुरुवर्य अर्थात जगद्गुरु तुकोबर आणि त्यांचा हा 4 चरणाचा बहुतेकांच्या पाठांतरातला अधिकांच्या परिचयातला यथार्थ कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग हो अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। या अभंगामध्ये महाराज सांगतात मी माझ्या जीवनामध्ये कोणती साधना केली आणि साधना केल्यानंतर काय साध्य प्राप्त झालं या अभंगामध्ये महाराज संक्षिप्त स्वरूपामध्ये सांगतात। अभंगाकडे वळण्याच्या अगोदर अल्पसा परिहार देणं तो म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेला श्री क्षेत्र मंगुळ्या नगरीमध्ये सप्ताह प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी तशा थाटामाटामध्ये संपन्न होत आहे आणि आजची 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा अचानकपणे माझ्याकडे आलेली गावकऱ्यांच्या वतीने तरुण मंडळीच्या वतीने भजनी मंडळीच्या वतीने सर्वांच्या वतीने ही कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे सुपूर्द केलेली आहे। जमेल त्या प्रकारे किंवा भगवान ज्ञानोबाराय बुद्धी देतील त्या प्रकारे भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न मात्र नक्की आहे। या अभंगात महाराज सांगतात मी माझ्या जीवनामध्ये कोणती साधना केली आणि साधना केल्यानंतर काय साध्य प्राप्त झालं। अभंगामध्ये महाराज सांगतात पहा संबंध विश्वामध्ये ज्या वेळेस भगवंताने सृष्टीची रचना करायला सुरुवात केली होती सृष्टीची उत्पत्ती करायला सुरुवात केली तेव्हा मुख्य 2 सृष्टी भगवंताने निर्माण केल्या होत्या। एक सृष्टी आहे ती जड सृष्टी आणि दुसरी सृष्टी आहे ती चैतन्य सृष्टी। जड सृष्टीला एवढं काही साधू संतांनी किंवा शास्त्रांनी प्राधान्य दिलं नाही, प्राधान्य दिलं ते चैतन्य सृष्टीला। जड सृष्टी त्याला म्हणतात ज्याच्यामध्ये निर्जीव जी सृष्टी आहे त्याला जड सृष्टी असं म्हणतात आणि ज्या सृष्टीमध्ये चेतना राहतात सजीव राहतात त्याला चेतन सृष्टी असं म्हणतात। मग साधू संतांनी किंवा शास्त्राने किंवा पुराणाने जड सृष्टीला एवढं काय प्राधान्य दिलं नाही, ते प्राधान्य दिलं चैतन्य सृष्टीला। मग चैतन्य सृष्टीला जर प्राधान्य दिलं असेल तर त्या चैतन्य सृष्टीमध्ये प्रत्येक असणारा जीव त्या प्रत्येक जीवाला प्रत्येक चैतनाला प्राधान्य दिलं का तर नाही। त्या चैतन्य सृष्टीमध्ये देखील एकाच जीवाला प्राधान्य देऊन इतर सबंध जीवाची व्यावृत्ती केली। एकाच जीवाला फक्त प्राधान्य दिलं तो जीव म्हणजे मनुष्य जीव मनुष्य देह मानवाला फक्त त्या चैतन्य सृष्टीमध्ये सर्वात जास्त प्राधान्य दिलं। मग मानवाला सर्वात जास्त प्राधान्य का दिलं असेल कारण मानवामध्ये सर्वात अधिक जास्त चांगले गुण असल्यामुळे, बरोबर ना? असं जर म्हटलं तरी चुकीचं ठरेल कारण मानवापेक्षाही अधिक चांगले गुण हे पशुपक्ष्यामध्ये आहेत पण तरीही मानव जीवाला प्राधान्य का? तुम्ही म्हणाल महाराज मानव देहापेक्षा मनुष्य जीवापेक्षा मनुष्य जन्मापेक्षा पशुपक्ष्यामध्ये माणसापेक्षा अधिक चांगले गुण आहेत तर हो आपल्या जीवापेक्षाही अधिक चांगले गुण हे पशुपक्ष्यांच्या जीवनामध्ये पटवून देतो। पहा
उदाहरण बारकाई नाही का? एका घरी भरपूर गाई म्हशी असायच्या जुन्या काळामध्ये. जिथे गाई म्हशी आहे त्या घरी दूध दुभतं भरपूर असायचं आणि जुन्या काळामध्ये ते दूध माठामध्ये ठेवायचं. माठ हे मातीपासून बनलेला घट आहे. त्या माठामध्ये दूध साठवल्या जायचं. मात्र ज्या घरी दूध दुभतं होतं, ज्याच्या घरी भरपूर दूध होतं, त्याच्याच घरी एक मांजर लपलेलं होतं. रोज मांजराने यावं आणि ते दुधाची उतरण पाडून जावी. सबंध दुधाचा नासोडा व्हावा. एक दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं. त्या घरातल्या माऊलीने 2-3 दिवस सहन केलं. रोज मांजर ही दूध येऊन त्या दुधाचा नाश करते हे ज्या वस्तीला कळलं, पतीला सांगितलं, एकतर त्या मांजराचा काहीतरी बंदोबस्त करा किंवा सबंध म्हशी विकून टाका. वैताग दिला म्हणे त्या मांजराने. रोज येतात माठ फोडू जातो. सबंध दुधाचा नाश होतोय. शेजाऱ्याची मांजर. राग आला महाराज त्या नवऱ्याला. तो म्हणला 25 वर्ष झालीत लग्नाला, आतापर्यंत बायकोला मी त्रास दिला नाही. त्रास दुधाचा होणार नाही. अजिबात आता मांजरीकडे इकडे करणार नाही. आनंदामध्ये मला कर बरं आता चहा. चहा कर म्हणाय गेलं. बायको चहा करण्याकरता किचन रूम मध्ये गेली. तेवढ्यात मांजर किचन मध्ये हजर. बायको म्हणली मांजर तर इथं आलं की. पाहिले तर मांजर प्याच्या अगोदर किचन रूम मध्ये जाऊन बसले. सांगण्याचा मुद्दा कळला का माझा? आता बाहेर काही नाही का. मांजराला पोत्यात घातलं, पोत्याचं तोंड बांधलं. मध्यरात्री रात्री अंधार पडल्यानंतर लांब दूर नेऊन सोडलं. तरीही मांजर घरी बरोबर पोहोचलंच. विचारला का कोणाला रस्ता? नाही. मात्र आपले माणसं मानवत मध्ये चुकतात हो महाराज. मग मला सांगा, माणसाचा गुण चांगला का पशु पक्ष्याचा गुण चांगला? कोणामध्ये गुण चांगला आहे? पटलं नाही का? चला आणखी उदाहरण पुढचं देतो. भयानक मोठा एक दरोडा पडला. भरपूर पोलिसांनी चोराचा सुगावा घ्यायला प्रयत्न केला. काही ठाव ठिकाणा लागत नव्हता. 2-4 आठवडा गेला, 1 हप्ता गेला. कोण्याही पोलिसाला चोराचा सुगावा लागत नव्हता. बेजार झालं पोलीस यंत्रणा. आणि शेवटी दुसऱ्या दिवशी टीव्ही वरती बातमी आली की उद्यापासून झालेल्या चोरीचा तपास हा श्वान पथकाकडे दिला जाईल. जिथं माणसाला तपास लागला नाही ते तपास आता कोण करणार आहेत? कोण? बोले कुत्रा. हा, श्वान म्हणजे कुत्रा. नंतर ते श्वान आले, कुत्रे आले, त्याने बरोबर त्या ठिकाणून मागवा घेत बरोबर त्या चोराच्या घरी नेऊन सोडलं पोलिसांनी. चोर पकडल्या गेला. आता मला सांगा, जी गोष्ट माणसाला शक्य झाली नाही ती गोष्ट कोणी शक्य करून दाखवली? कुत्र्याने. माणसाची रिकामी झालेली जागा ती कोणी भरून काढली? कुत्र्याने. कुत्र्याची रिकामी झालेली. सांगण्याचा मुद्दा एकच आहे बरं. जे माणसाला शक्य झालं नाही ते कोणी शक्य करून दाखवलं? एका पशुने. मला सांगा, माणसाच्या ठिकाणी चांगले गुण का पशुच्या ठिकाणी चांगले गुण? पशुच्या ठिकाणी ना. मग पशुच्या ठिकाणी जर मानवापेक्षाही अधिक चांगले गुण पशुच्या ठिकाणी असतील तरीही सर्वात जास्त मानव देहाला प्राधान्य का? कशामुळे? त्याचं एकच कारण आहे. आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे. आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच देही घडे देवाचे भजन.
अनिक हे ज्ञान अनिक हे ज्ञान नाही कोठे जीवाचे भजन अनिक हे ज्ञान अनिक ज्ञान नाही कोठे. कशामुळे प्राधान्य आहे तर याची देही घडे देवाचे भजन. आणि काही ज्ञान नाही कोठे, फक्त याच देहामध्ये मोक्ष प्राप्तीचं साधन करता येतं. याच देहामध्ये आल्यानंतर भक्ती करता येते. याच देहामध्ये आल्यानंतर परमार्थ करता येतो. नवे नवे याच देहामध्ये आल्यानंतर जन्म आणि मृत्यूचं हे जे काळरूपी चक्र आहे, या चक्रातून जर मुक्त व्हायचं असेल तर फक्त याच देहामध्ये आल्यानंतर करता येतं. म्हणून माणसाच्या देहाला प्राधान्य. विठ्ठल हा जो मानव देह प्राप्त झालेला आहे, कशा करता प्राप्त झालेला आहे? परमार्थ करण्याकरता, भक्ती करण्याकरता, साधना करण्याकरताच हा मानव देह आपल्याला प्राप्त झालेला आहे. मग मानव देह जर प्राप्त परमार्थ करण्याकरता झालेला आहे तर मग या देहात आल्यानंतर काय करायला पाहिजे? परमार्थ करायला पाहिजे. आवडी संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी करावी तात परमार्थाची करावी तातडी परमार्थाची नातिवंत देह जाणार सकळवा नातिवंत देह जाणार सकळ करावी तातडी करावी तातडी परमार्थाची नातिवंत देह जाणार नातिवंत देह जाणार महाराज सांगतात या देहामध्ये आल्यानंतर काय करावं? करावी तातडी परमार्थाची. परमार्थ करण्याकरता हा देह प्राप्त झालेला आहे. मग देह प्राप्त जर परमार्थ करण्याकरता झालेला आहे, परमार्थच करतो का हो? ज्यांना ज्यांना देह प्राप्त झालेला आहे सर्व परमार्थ करतात का? नाही महाराज, क्वचित आहेत. मग देह प्राप्त झालेला आहे परमार्थ करण्याकरता, मात्र त्या देहाचा उपयोग आम्ही कुठे करतोय? प्रपंच कुठे करतोय? सायास करीसी प्रपंच दिननिसी सायास करीसी प्रपंच दिननिसी प्रपंच सायास करीसी प्रपंच दिननिसी सायास करीसी प्रपंच दिननिसी हरिसी न भजसी कोण्या गुणे हरिसी न भजसी कोण्या गुणे हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिसी न भजसी
चिन्हनिशी जेवढा काही अट्टहास आहे, जेवढा काही सायास आहे, कशा करताय? फक्त प्रपंच करताय, फक्त संसार करताय. आणि देह हा संसार करण्याकरता प्राप्त झालेला का? नाही हो. देह हा साधना करण्याकरता आणि देह हा परमार्थ करण्याकरता प्राप्त झालेला आहे. मात्र त्याचा उपयोग आम्ही प्रपंचामध्ये करतोय. पण ज्या प्रपंचामध्ये आम्ही त्याचा अट्टहास करतोय, ज्या देहाचा उपयोग आम्ही प्रपंचामध्ये करतोय, त्या प्रपंचाचं सुख तरी काय हो? ज्या प्रपंचाचा आम्ही एवढा अट्टहास करतोय, सायास करतोय, संबंध आयुष्याच्या प्रपंचाकरता खर्च करतोय, त्या प्रपंचाचं, त्या संसाराचं स्वरूप पाहिलं तर खोटे हो. पण एखादी सत्य वस्तू असू द्या आणि सत्य वस्तूसाठी जर आपण प्रयत्न करत असतो, अट्टहास करत असतो, मात्र ज्याच्याकरता आमचा अट्टहास सुरू, त्याचं वास्तविक स्वरूप आहे मिथ्या, वास्तविक पाहता खोटे ते. लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, सर्व हा संसार लटका आहे, खोटा आहे. त्या खोट्या संसारावरती आमचं महत्व आहे, आमची आसक्ती आहे. आम्हाला तो संसार गोड वाटतो, पण त्या संसारावरती, ज्या संसारावरती आम्हाला आसक्ती आहे, ज्या संसाराबद्दल आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण झालेले, त्या संसाराचं स्वरूप आहे, त्या संसाराचं स्वरूप आहे लटका, मिथ्या. तरीही आम्हाला हे सर्व माहिती असूनही आमची आसक्ती खोटं आहे हे जाणून झाल्यानंतर आसक्ती हवी का? नाही. उदाहरण काय झालं? एक महाराज आळंदीला राहत असताना जुन्या काळामध्ये बहुतेक विद्यार्थी हे मधुकरी मागूनच राहायचे. एक महाराज आळंदीमध्ये राहत असताना मधुकरी मागण्याकरिता गेले. गेल्यानंतर आवाज दिला, मधुकरी. ज्याच्या घरी गेले होते ती बाई होती. काय म्हणलं, रोजच लावले मधुकरी मधुकरी, भाड्याचं नाही. हदर द्या महाराज, आज वाढत नाही. मात्र महाराज सामान्य ते महाराजाला परभणीची ते मला घेतल्याशिवाय जात नाही. बाई मी वाढी करत नाही, हे मला घेतल्याशिवाय काय जात नाही. रिकाम तर जायचं नाही. 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, अर्धा तास थांबून झाले.
बाई काय भाड्या बाहेर येईना, महाराज काय पुढे जायचं. अर्धा तास झालं तिचं लेकरू होतं, खेळत 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 अंगणात आलं. त्याच्या हातामध्ये 5चा बंदा होता, $5. असं खेळत खेळत आलं, असं उंच फेकला तो टपकन असा फडचीवरती टपकला, टपकन महाराजाच्या पायासमोर येऊन पडला. महाराज मला मधुकरी नाही तर नाही, 5चा बंदाच त्याला वरी पाय दिल्याबरोबर महाराज मराठवाड्यातलं लेकरू होतं पश्चिम महाराष्ट्र लगेच आवाज दिला, मम्मी. महाराजानं 5चा बंदा दाबला. मम्मी मधूनच म्हणली दाबली बघा चलत नाही ते खोट आहे. झटझट माझा मुद्दा आता सांगायचा इथे. ज्यावेळेस 5च्या बंद्यावरती महाराजांना पाय ठेवला त्या पैशाबद्दल महाराजांना आसक्ती निर्माण झाली. मात्र ज्या पैशाबद्दल आपल्याला आसक्ती निर्माण झाली तो पैसा खोटा आहे कळल्याबरोबर आसक्ती राहील का? नाही. झटकन काय बाजूला काढला, याचा अर्थ त्याच्यावरती आसक्ती सुटली. असं झालेलं आम्हाला या संसाराबद्दल आसक्ती निर्माण झाली म्हणून आम्ही पाय ठेवून बसलो आहोत. मात्र आम्हाला कळतंय की ज्याच्याबद्दल आम्ही आसक्ती धरलेली आहे त्याचं स्वरूप आहे खोटं, मिथ्या, तरी आम्ही तसाच पाय दाबू. पण हेच जगद्गुरु तुकारामांना कळलं होतं. अरे ज्या संसाराबद्दल आपण आसक्ती धरतो त्या संसाराचं स्वरूप खोटं आहे. खोटं स्वरूप असल्यामुळे आपल्या जीवनामध्ये त्या संसारात काय महत्व द्यायचंय म्हणून महाराजांनी आपल्या संसाराला आपल्या जीवनामध्ये किती किंमत दिली? 0 एवढी. म्हणून महाराज अभंगाच्या संसाराच्या नावे घालून आसून संसाराच्या नावे घालून आसून संसाराच्या नावे घालून आसून बाबा संसाराच्या नावे घालून आसून 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 वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला हरी भजनी धवळील जग हरी भजनी